अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून कधीही जाऊ देऊ नका. नातं तेच सफल होतं जे दोन्ही बाजूने निभावलं जातं. कारण एका बाजूने भाजून चपातीसुद्धा बनवता येत नाही. नेहमी लक्षात ठेवा, चहामध्ये साखर आणि चुकीच्या लोकांबरोबर संबंध नेहमी कमीच ठेवले पाहिजेत. बोलण्यासाठी वेळ आणि मूडची गरज नसते, फक्त मनामध्ये भावना असल्या पाहिजेत. रागामध्ये थोडा वेळ थांबल्यावर आणि चूक झाल्यानंतर थोडं थांबल्यामुळे आयुष्य सोपं होतं. जे लोक चालाक बनून दुसऱ्यांच्या मन आणि भावनांशी खेळतात, विश्वास ठेवा, एक दिवस त्यांचं खेळणं होतं. आयुष्याच्या प्रवासामध्ये फक्त हाच धडा शिकला की आधार कोणीच देतं, पण धक्का देण्यासाठी प्रत्येक माणूस तयार असतो. जमाना बदलत आहे असं बोलून लोकच बदलत आहेत, पण जेव्हा लक्ष देऊन पाहिले तेव्हा लक्षात आले की काहीच नाही बदललं. फक्त लोक आता त्यांच्या स्वार्थाच्या हिशोबाने चालतात. ज्या 4 लोकांमध्ये बसून तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट बोलता, विश्वास ठेवा, तुमच्या तिथून निघून गेल्याबरोबर तिथे तुमच्याबद्दल वाईट बोलणं चालू होतं. नात्यांमध्ये वाढलेल्या तिरस्काराचे हे सुद्धा एक कारण आहे की आजकाल लोक परक्यांना आपलं बनवतात आणि आपल्या लोकांना दुर्लक्षित करतात. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाट पाहणं कितीही वेळ असलं तरीही ते कधीही एकतर्फी असू नये. दुरावा जेव्हा वाढला तेव्हा गैरसमज सुद्धा वाढले. तेव्हा समोरचा ते सुद्धा ऐकतो जे तुम्ही बोललेले नसता. नेहमी लक्षात ठेवा, खूप काही गमवावे लागते आयुष्यामध्ये, तेव्हा कुठे स्वतःबरोबर ओळख होते. मैत्री करायची असेल तर असमंजस लोकांशी करा, कारण हे समंजस लोक कधीही उपयोगी पडत नाही. जेव्हा स्वतःला काही आवडेल तेव्हा दुसऱ्यांना विचारण्यामध्ये वेळ वाया घालवू नका की तो समोरचा माणूस कसा आहे. भरोसा ही अशी गोष्ट आहे जी तुटल्यानंतर आवाज येत नाही, पण त्याचा आवाज आयुष्यभर ऐकायला मिळतो. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा, कारण लोकांच्या हिशोबाने चाललात तर न स्वतःचे राहतात ना लोकांचे. पाऊस आणि उन्हाच्या एकत्र येण्यामुळेच इंद्रधनुष्य बनते. त्यामुळे चांगले आयुष्य जगण्यासाठी आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोन्हीही गरजेचे आहे. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ मिळाल्यानंतर बोलण्यामध्ये आणि वेळ काढून बोलण्यामध्ये खूप फरक असतो. काही लोकांना वाटतं की ते पैशाने सगळं काही खरेदी करू शकतात. लोक पैशाने खूप महागाचं घड्याळ खरेदी करू शकतात, पण वेळ नाही खरेदी करू शकत. लोक पैशाने चांगलं जेवण खरेदी करू शकतात, पण भूक खरेदी करू शकत नाहीत. लोक पैशाने चांगलं अंथरूण खरेदी करू शकतात, पण झोप नाही. लोक पैशाने डॉक्टरसुद्धा खरेदी करू शकतात, पण हेल्थ खरेदी करू शकत नाहीत. लोक पैशाने इन्शुरन्स खरेदी करू शकतात, पण आयुष्य नाही. कोणत्याही व्यक्तीची कदर तेव्हा करा जेव्हा त्याला तुमची सगळ्यात जास्त गरज असेल, कारण वेळ गेल्यानंतर जर तुम्ही त्या माणसाची कदर केली तर त्याला कदर नाही
पस्तावा म्हणतात. जेव्हा आपल्या बोटांचे नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो, बोटं नाही. त्याप्रमाणेच जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येतो तेव्हा आपल्याला दुरावा तोडला पाहिजे, नातं नाही. जर तुमची नियत चांगली असेल आणि मेहनत खरी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. घराच्या दरवाजावर घोड्याची नाल लावल्याने कोणालाही सफलता मिळत नाही. खरंच तुम्हाला सफलता पाहिजे असेल तर तुमच्या पायांना घोड्याची नाल लावली पाहिजे. आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काही लोकांना सोडून तुमच्या रडण्याने कोणालाही काहीही फरक पडणार नाही. फरक पडला असता तर त्यांनी तुम्हाला रडूच दिलं नसतं. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या आयुष्यामधील खूप वाईट क्षणांमधील एक वाईट क्षण कोणता होता? जेव्हा कोणी तुमचं आपलं तुम्हाला खूप दुःख देतं, त्रास देतं. जेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा तीच व्यक्ती तुमच्या जवळ येते आणि विचारते, काय झालं? तेव्हा तुम्ही हसून म्हणता की काहीही नाही. जर आयुष्यामध्ये खरंच सफल व्हायचं असेल तर या 3 भीतीपासून लांब राहा. त्यांना कधीही तुमच्या जवळ येऊ देऊ नका. 1. कोणालाही गमावण्याची भीती. 2. माझं आता वय झालं आहे, मी काय करू? आणि 3. मरणाची भीती. आयुष्य जेव्हा कठीण काळामध्ये तुम्हाला नाचवते त्यावेळी ढोल वाजवणारे आपलेच लोक असतात. माणूस तोच श्रेष्ठ आहे जो वाईट काळामध्ये घसरत नाही आणि चांगल्या काळामध्ये उडत नाही. अहंकाराचा अर्थ हाच आहे की तुम्ही स्वतःला कधीही चुकीचे मानत नाही. शोधा काही नवीन तिरस्कार करणारी लोक, कारण तुम्ही सफल झाल्यानंतर जुने तिरस्कार करणारे लोक तुमच्यावर प्रेम करू लागतील. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.